नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज मी भरलेल्या वांग्याची भाजी करते. तर त्यासाठी मी आता मसाला भाजून घेतलाय बघा. हे बघा, मसाला भाजून घेतलाय. याच्यामध्ये बघा शेंगदाणे, तीळ, धने, जिरं आणि थोडासा लसूण हे सगळं भाजून घेतलंय. आणि आता इथे खोबरं, लसूण आणि हे आल्याचा तुकडा. आता खोबरं बारीक करून घेते सुरीने. बारीक करून घेते मिक्सरला आणि फोडणीला देण्यासाठी ते सर्व मिक्स करून बारीक करून घेते. तर बघा आता हे लसूण, अद्रक आणि खोबरं बारीक करून घेतले फोडणीसाठी आणि हा मसाला घेतलाय बारीक करून. आता त्याच्यात गरम मसाला वगैरे टाकते, मीठ वगैरे चवीनुसार मीठ आणि आता गरम मसाला वगैरे. हा कांदा लसूण मसाला आहे. हा 2 चमचे टाकलाय आणि हा घरचा मसाला 1.5 चमचा. कारण गरम होतंय आता, काही जास्त तिखट खायचं नाही कारण गरम होतंय ना एवढं, तर तिखट खाण्याची इच्छा होत नाही. आता तेल टाकून घेते. तर आता तेल चांगलं तापलंय. याच्यात मी आता मसाला, खोबरं आणि हे लसूण अद्रक बारीक करून घेतले ते टाकून घेते पहिलं. आणि आता कढीपत्ता टाकला ना तेलात, भरपूर असं तटतट तटतट भीती वाटते, तेल उडतं ना डोळ्यावर. हा एकदम असा सगळा मसाला एकजीव करून घेते. असं मस्त याच्यामध्ये भरून घ्यायचं दाबून दाबून. हे बघा असं भरून घ्यायचं. खूप छान आणि साधे सोपे, जास्त काय मसाले वगैरे लागत नाही आणि खायला पण खूप छान लागते भरलेली वांग्याची भाजी. ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची चपाती कशावर पण छान लागते भाजी. उन्हाळ्यात थोडस तिखट कमीच खायचं कारण गरम खूप होतंय ना. त्याच्यावर 2 मिनिटं मी झाकण ठेवून घेणार आहे. वरतून थोडासा मसाला टाकलाय. दोन मिनिटं याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे. बघूया, झाकण मस्त असं वास येतोय भाजीचा. आणि आता हा राहिलेला मसाला पण टाकून घेणार. अजून एकदा 5 मिनिटं झाकण ठेवणार आहे. आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. चांगले वाफवलेत बघा वांगे. हे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी शिजायपुरतं, जास्त काय करणार नाही मी, थोडंसच बनवायचं मला.
ग्लव्स कुठे आहेत? ग्लव्स आता हे शिजल्यावर मी कोथिंबीर टाकणार. तर बघा झाली आपली वांग्याची भाजी. आता कोथिंबीर टाकून घेते. खूप मस्त तरी आली बघा. मस्त झाली भाजी. तर कोणाकोणाला आवडते भरलेल्या वांग्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा. तर कोथिंबीर टाकून घेतली. तर झाली भाजी. चला आता गॅस बंद करते. तर बघा गहू 3 दिवस झालेत भिजवून. आज मी त्याला चुरणार आहे. तर बघा असे भिजलेत गहू तुम्हाला दाखवते. हे बघा असे गहू आपले भिजलेत मस्त. तर आता हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते. 2-3 पाण्याने धुवून घेते आणि मग मिक्सरला बारीक करणार आहे. तर चला आता मी धुवून घेते. हो. तर हे बघा तेल आणि मीठ घेतलंय. हे बघा मिक्सर घेतलाय इथे मी लावून. आता मिक्सरला ते भांडं आहे ना, याला मी सगळ्या भांड्याला मीठ आणि तेल घेतलंय ना, ते सगळ्या भांड्याला लावून घेणार आहे. आणि गहू 6-7 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेत बघा. आणि ते बघा डब्बा वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं. ह्याच्यात गाळून इकडं घे. ह्याच्यात गाळून ठेवणार आहे गव्हाचा चिक. पाणी घेतलंय इथे गहू धुवायला. तर माझ्याकडे काय गहू चुरायचा सोऱ्या नाही म्हणून मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर बघा आता असं तेल लावून घ्यायचं. जर तेल नाही ना आपण लावलं तर एवढं चिकट होतं ना, तर निघत नाहीये. आणि जर कदाचित आपण तेल लावायला विसरलो तर मिठाने मग घासायचे भांडे, मग लगेच निघतात. कारण गेल्या वर्षी माझ्याकडून विसरली होती मी. तर असे चिकट झालते, निघत नव्हते. मग मी विचारलं एक जणीला, तर ते बोलल्या की मीठ आणि भांडे धु. मग भरपूर मीठ घेतलं आणि ते मिठाने भांडे घासले तर एकदम चकाचक निघाले. असं तेल लावून घ्यायचं, मग असं चिकटत नाही. हे सगळीकडे दाखवतो. हे बघा चुरून झालेत अर्धे माझे गहू. तर आता हे गाळून घेते. अजून अर्धे बाकी गहू चुरायचे माझे. तर हे असं बघा गाळून घ्यायचं चाळणीतून. पुन्हा फडक्याने गाळायचं. आता पाण्याने पण हे धुवून काढायचं आहे. तर चौथा राहील ना, तो एकदा पाण्याने धुवून घ्यायचं. त्यात राहिलेलं चिक निघतो सगळा. 9-16